मॉर्निंग गाईज, कशात तुम्ही सगळे आहात? तुम्ही सगळे मस्त असणार. म्हणजे तसं आज आहे रक्षाबंधन, मी चालले आहे घरी फायनली. मला प्रतीक सोडवलं आहे. आता त्याच्या तिथं बोला नाश्ता करून जाऊन आम्ही मिसळपाव खायला थांबलो त्याच्या कॉलेजच्या इथे. तिथे मिसळपाव खायला मस्त होता, टेस्ट होता, स्पायसी असा चटपटा होता. त्याच्यानंतर मी आले होते स्टेशनला, म्हणजे मी इथे नेरूळ स्टेशनला आले, जुईनगर सॉरी. आणि ना तिथे लाईटच गेली होती, तिथे माझा 15-20 मिनटं गेले माझे तिथे. त्याच्यानंतर मला राहुल घ्यायला आला नाक्यावर आणि मग मी घरी आले फायनली. आणि घरी येऊन डायरेक्ट जेवायलाच बसले. काय सांगू, मला खूप भूक लागली होती. मम्मीने माझी फेवरेट मुगाची भाजी बनवली होती, मटर पनीर बनवलं होतं, जाम टेस्ट. आणि प्लस भाकरी, मला बाजरीची भाकर आवडते, तिने मला बनवलं होतं मस्तपैकी. ते खाल्लं, इतकं भारी वाटत होतं, मला सुकूनची फिलिंग येत होती. त्याच्यानंतर मी काय काय खायला आलं ना, ही आमची घरातली बॉस लेडी चेक करत होती. आणि त्याच्यानंतर म्हटलं रक्षाबंधन सेलिब्रेट करूया, पहिले राखी बांधून घेऊया. छान अशी सुंदर मी राखी घेतली. मला ना खरं सांगते इतकी मस्त राखी मिळाली ना, खूप भारी. आधी पप्पांना ओवाळलं मी, त्याच्यानंतर राहुलला. आमच्या इथे सगळ्यांना ओवाळतात, म्हणजे पप्पांना, बाबांना, मामा, सगळ्यांना. त्यामुळे आम्ही पप्पांना आधी ओवाळलं आणि त्याच्यानंतर किरणने पण ओवाळलं. किरण बघा ना किती सुंदर दिसते ना, मस्तपैकी नाजूक साजूक तुपातली कळी. आणि राहुल पण आमचा एकदम भारी दिसतो, एकदम खूप बरं वाटलं माहिती आहे. आम्ही मस्त सेलिब्रेशन झाल्यानंतर, फोटोशूट झाल्यानंतर मी गेले होते गणपती बुक करायला घरचा इथे. तर खूप सारे गणपती बघितले, पण नाही आम्हाला एवढे आवडले. तर आम्ही म्हटलं परत दुसऱ्या दिवशी कुठेतरी दुसरीकडे जाऊ. त्याच्यानंतर आम्ही गेलो प्रशांत कॉर्नरमध्ये, थोडंसं खायला घ्यायचं होतं आणि मग ते घेतलं आणि ते पार्सल घेऊन आम्ही निघालो घरी यायला. मग त्याच्यानंतर जेवलो वगैरे आम्ही, सगळं झालं. आणि अचानक आमचा प्लॅन ठरला कुठे यायचा, तुम्ही बघू शकता. आम्ही आलो दीदीच्या घरी, बिकॉज ना ईशांकला आणि आयांशला राखीच बांधली नव्हती. तर मग त्यांचं सेलिब्रेशन पण राहिलेलं, म्हणजे दीदीने बांधलेली, पण म्हटलं येते मी आणि मग बांधूया. मग इशू बघा आमचा किती क्यूट्स आहे ना, मस्तपैकी. त्याने ना अजिबात रडलाच नाही तो राखी बांधताना, एकदम शांतपणे राखी बांधून दिली. आयांशने पण दिली आणि आमचं पण थोडं फोटो सेशन झालं, खाणंपिणं झालं. त्याच्यानंतर ना मृणालताई आहे आमची, दीपा मावशीची, तिने ना रिटर्न गिफ्ट दिलं होतं ईशांकसाठी. मग मी ते त्यांना दिलं आणि हेच त्याच्यामधलं आहे, त्यांना दाखवत होते काय आहे आणि काय नाही. खूप क्यूट असं तिने ज्ञानदाच्या बड्डेचं रिटर्न गिफ्ट दिलं होतं, खूप मस्त. थँक्यू मृणालताई ईशांकसाठी दिल्याबद्दल. त्याच्यानंतर इशू मम्मीसोबत असाच गप्पा मारत बसलेला, मस्ती करत. जाम क्यूट आहे तो, खरं सांगते, टचवूड. आणि त्याच्यानंतर त्याला तुम्हाला माहितीच असेल त्याला आईस्क्रीम किती आवडते. आईस्क्रीमला तो किती हावरा आहे बघा, त्याचं तोंड पूर्ण भरलं आहे. तो आईस्क्रीम काय सोडत नव्हतं, त्याच्यातलं सगळं संपलं आहे, तरी त्याला ती पाहिजेच आहे. नाही दिलं तर रडत होता, परत डब्बा बिब्बा घेऊन त्याची मस्ती चालू होती. असा हा माझा रक्षाबंधनचा दिवस गेला आहे. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.